नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण बघणार आहोत TYBA याचा स्पेशल 3 पेपर आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र यातला जो टॉपिक आहे तो म्हणजे आंतरप्रादेशिक व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात असलेलं साम्य आणि आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरप्रादेशिक व्यापारामध्ये असलेला जो फरक आहे तो आज आपण बघणार आहोत। विद्यार्थ्यांनो, आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा व्यापार हे आर्थिक विकासाचं इंजिन आहे असं ह्याला म्हटलं जातं। व्यापारामध्ये वेगवेगळ्या वस्तूंची देवाणघेवाण होत असते आणि त्यामुळे तिथं त्याला आयात निर्यात असं म्हणतात। स्थूलमानाने व्यापाराचे आंतरप्रादेशिक व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार असे 2 प्रकार पडतात। व्यापाराच्या स्वरूप व्याप्तीनुसार आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये काही प्रमाणात साम्य दिसतं तर काही प्रमाणात फरक आपल्याला दिसून येतात। तर आपण सुरुवातीला बघूयात आंतरप्रादेशिक व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार जो आहे यामध्ये असलेलं साम्य नेमकं काय आहे ते। तर काही मुद्द्यांच्या आधारे आपण हे साम्य स्पष्ट करूयात। सगळ्यात पहिला मुद्दा जो आहे तो म्हणजे मूल्य निश्चिती। तर आंतरप्रादेशिक व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार या दोघांच्या मध्ये मूल्य निश्चिती होत असते। बर्टिल ओहनील यांच्या मते आंतरप्रादेशिक व्यापाराप्रमाणेच आंतरराष्ट्रीय व्यापार जो आहे त्यामध्ये सुद्धा मूल्य निश्चिती होते। आंतरप्रादेशिक व्यापारात ज्याप्रमाणे मूल्य निश्चिती होते त्याच प्रमाणात आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये मूल्य निश्चिती होत असते। म्हणजेच बर्टिल ओहनील यांचं म्हणणं आहे की आंतरराज्यीय व्यापार किंवा आंतरप्रादेशिक व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार यामध्ये फारसा फरक दिसत नाही। त्यानंतरचा दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे मुक्त स्थलांतर, वस्तू आणि सेवांचं मुक्त स्थलांतर। आंतरप्रादेशिक व्यापाराप्रमाणेच आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये म्हणजे एखाद्या भागामध्ये वस्तूंची मुबलक उपलब्धता असेल तर त्या उत्पादन केंद्रापासून कमतरता असलेल्या ठिकाणापर्यंत त्या वस्तू आणि सेवांचा जो आहे तो त्यांचं मुक्त स्थलांतर होत असतं असं बर्टिल ओहनील यांनी म्हटलं आहे। त्यानंतरचा दुसरा साम्य असलेला भाग म्हणजे वस्तू आणि सेवांचा व्यापार। विद्यार्थ्यांनो, आंतरप्रादेशिक व्यापारामध्ये सुद्धा वस्तू आणि सेवांचा व्यापार केला जातो। त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय व्यापार जो आहे त्या आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सुद्धा वस्तू व सेवांचा व्यापार करत असलेला आपल्याला दिसून येतो। वस्तू आणि आंतरराष्ट्रीय व्यापार जो आहे त्यामध्ये वस्तू आणि सेवांची जी खरेदी विक्री होते त्याला आयात निर्यात असं म्हणतात। त्यानंतरचा साम्य असलेला मुद्दा म्हणजे की आंतरप्रादेशिक व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार ह्या दोघांमध्ये एक साम्य असलेला मुद्दा जो आहे आणि महत्त्वाचा आहे तो म्हणजे नफा। म्हणजे आंतरप्रादेशिक व्यापारामध्ये सुद्धा नफा हे व्यापाराचं अंतिम ध्येय असतं आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सुद्धा नफा हे व्यापाराचं अंतिम ध्येय असतं। नफा मिळवण्यासाठी त्या देशातील व्यक्ती, संस्था, सरकार विविध मार्गाने सतत प्रयत्नशील असतात। त्यामुळे नफा हे अंतिम ध्येय हे दोन्ही व्यापाराचं एक साम्य आहे किंवा अंतिम ध्येय असतं। त्यानंतर श्रम विभागणीचं तत्व। आता आंतरप्रादेशिक व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार या दोघांचा जर विचार केला तर यातील श्रम विभागणी हे एक साम्य आहे। प्रादेशिक व्यापारामध्ये सुद्धा श्रम विभागणी होत असते, आंतरराष्ट्रीय व्यापारात सुद्धा श्रम विभागणी होते। फरक एवढाच आहे की आंतरप्रादेशिक व्यापारापेक्षा आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जे श्रम विभागणीचं तत्व आहे त्याची व्याप्ती जी आहे ती जास्त असते तुलनेने आंतरप्रादेशिक व्यापारापेक्षा। त्यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे महत्तम समाधानास प्राधान्य। आता आंतरप्रादेशिक व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये महत्तम म्हणजे जास्तीत जास्त समाधान कसं मिळवता येईल, म्हणजे कमीत कमी उत्पादन खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं करता येईल याचा हा महत्त्वाचा हेतू दोन्ही व्यापारासमोर असतो। म्हणजे आंतरप्रादेशिक व्यापारामध्ये सुद्धा कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन कसं करता येईल, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सुद्धा कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन करून जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा हेतू हा दोन्ही व्यापाराचा असतो। त्यानंतरचा साम्य असलेला मुद्दा म्हणजे सहकार्य भावनेमध्ये वाढ होते। तर विद्यार्थ्यांनो, आंतरप्रादेशिक व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराचं जर आपण सूक्ष्म निरीक्षण केलं तर आपल्याला दोन्ही व्यापारामध्ये सहकार्याच्या भावनेचे समान तत्व असलेलं आपल्याला इथं दिसून येतं।
तर या दोन व्यापारामध्ये आर्थिक संबंध अधिक दृढ होतात, म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सुद्धा आर्थिक संबंध दृढ होतात. त्याचप्रमाणे आंतरप्रादेशिक व्यापार जो आहे त्यामध्ये सुद्धा आर्थिक संबंध दृढ होत असलेले दिसून येतात. त्यामुळे होतं काय की व्यक्ती, संस्था आणि सरकार या वेगवेगळ्या देशांमध्ये सहकार्याची भावना निर्माण होते. म्हणून सहकार्याची भावना वाढीस लागते. यामध्ये आंतरप्रादेशिक व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये हे साम्य असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर ऐच्छिक व्यापार, म्हणजे आंतरप्रादेशिक व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार हे दोन्ही व्यापार हे स्वइच्छेने केले जातात. स्वइच्छेने म्हणजे असं की दोन्ही व्यापारात कोणती सक्ती केली जात नाही. व्यापार पूर्णपणे ऐच्छिक स्वरूपाचा असतो. आंतरराष्ट्रीय व्यापार असेल किंवा आंतरप्रादेशिक व्यापार असेल, दोन्ही व्यापार ऐच्छिक स्वरूपात होत असतात. त्यानंतर हे जे व्यापार आहे, आंतरप्रादेशिक व्यापार असेल आणि आंतरराष्ट्रीय जो व्यापार आहे, हे व्यापार व्यक्ती, संस्था आणि सरकार यांच्यामध्ये होत असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे ह्या अशा प्रकारचे, म्हणजे मूल्य निश्चिती असेल, मुक्त स्थलांतर असेल, वस्तू आणि सेवांचं मुक्त स्थलांतर असेल, वस्तू आणि सेवांचा व्यापार, आंतरप्रादेशिक व्यापारामध्ये सुद्धा वस्तू आणि सेवांचा व्यापार केला जातो आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात सुद्धा वस्तू आणि सेवांचं खरेदी विक्री केली जाते, म्हणजेच आयात निर्यात केली जाते. मूल्य निश्चितीचा विचार केला तर आंतरप्रादेशिक व्यापारात सुद्धा मूल्य निश्चिती होते. त्याचप्रमाणे आंतरप्रादेशिक व्यापारातही मूल्य निश्चिती होते. त्यानंतर मुक्त स्थलांतर जे आहे वस्तू आणि सेवांचं, म्हणजे जास्त उत्पादन क्षमता असलेलं किंवा उत्पादनाचा केंद्रबिंदू असलेल्या ठिकाणापासून कमतरता असलेल्या ठिकाणापर्यंत वस्तू आणि सेवांचं मुक्त स्थलांतर होत असतं. हे दोन्हीही आंतरप्रादेशिक व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये होत असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर नफा मिळवणं हे दोन्हीही व्यापाराचं अंतिम ध्येय असतं. नफा मिळवण्यासाठी तिथील व्यक्ती असतील, संस्था असतील, सरकार असतील, हे सतत प्रयत्नशील असतात. मग आपण आंतरप्रादेशिक व्यापाराचा विचार केला तरी तिथं नफा मिळवणं हे त्यांचं अंतिम ध्येय असतं आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराचा विचार केला तरी सुद्धा नफा मिळवणं हे अंतिम ध्येय आंतरराष्ट्रीय व्यापाराचं असलेलं आपल्याला दिसून येतं. श्रम विभागणीच्या तत्वाचा जर विचार केला तर श्रम विभागणीच्या तत्वाच्या बाबतीत काय होतं तर आंतरप्रादेशिक व्यापारामध्ये सुद्धा श्रम विभागणीचं तत्व वापरलं जातं आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सुद्धा श्रम विभागणीचं तत्व वापरलं जातं. फरक फक्त एवढाच आहे की आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये त्याची व्याप्ती जी आहे ती जास्त प्रमाणात दिसून येते. त्यानंतर महत्तम समाधानास प्राधान्य दिलेलं आहे. कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन मिळवणं आणि जास्तीत जास्त नफा कमवणं हे दोन्हीही व्यापारातील साम्य आपल्याला दिसून येतं. आंतरप्रादेशिक व्यापारात सुद्धा जास्तीत जास्त समाधान मिळवण्याकडे व्यक्ती, संस्था आणि सरकार सतत प्रयत्नशील असतात. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय व्यापारात सुद्धा व्यक्ती, संस्था आणि सरकार, म्हणजे ज्यांच्यामध्ये व्यापार चालतो त्या व्यक्ती, संस्था आणि सरकार ही जास्तीत जास्त समाधान कसं मिळेल, म्हणजे कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन करून जास्तीत जास्त नफा कसा कमावता येईल यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरप्रादेशिक व्यापार ह्यांच्यामुळे काय होतं की सहकार्य भावनेमध्ये वाढ होते, म्हणजे ज्या वस्तूंची देवाणघेवाण होते किंवा आर्थिक संबंध जे आहेत ते दृढ होतात आणि त्यामुळे जे काही आंतरप्रादेशिक व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार यामुळे सहकार्याची भावना जी आहे ती वाढीस लागते. त्यानंतर हा जो व्यापार आहे तो व्यक्ती, संस्था आणि सरकारांमध्ये होतो, म्हणजे आंतरप्रादेशिक व्यापाराचं सुद्धा स्वरूप तसंच आहे आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराचं सुद्धा स्वरूप तसंच आहे. विद्यार्थ्यांनो, ही झाली साम्य असलेली मुद्दे, म्हणजे आंतरप्रादेशिक व्यापारामध्ये आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये कोणत्या प्रकारचं साम्य आहे किंवा कोणता सारखेपणा आहे हे आपण बघितलं. पण हे साम्य असलेले मुद्दे जरी आपण बघितले तरी आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये काही प्रमाणात आपल्याला फरक असलेलं दिसून येतं. ते फरक नेमकं कोणते आहेत ते आपण वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे बघूयात. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बघायचा आहे तो फरक आहे तो म्हणजे व्याख्यातील, म्हणजे मूलभूत जो फरक आहे तो म्हणजे व्याख्यातील फरक. आता आंतरराष्ट्रीय व्यापाराची आपण जर व्याख्या बघितली आंतरप्रादेशिक व्यापाराची जर आपण व्याख्या बघितली तर जो व्यापार देशातल्या देशात किंवा देशातील प्रादेशिक विभागामध्ये जो व्यापार चालतो त्याला आंतरप्रादेशिक व्यापार असं म्हणतात. या व्यापाराला अंतर्गत व्यापार किंवा देशांतर्गत व्यापार असंही, आंतरदेशीय व्यापार असंही म्हटलं जातं. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापाराची व्याख्या जी आहे ती म्हणजे अशी की दोन किंवा दोनपेक्षा
दोनपेक्षा जास्त देशांमध्ये जो व्यापार चालतो तो व्यापार जो आहे तो आंतरराष्ट्रीय व्यापार असतो। इथं फरक लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, एक म्हणजे आंतरप्रादेशिक व्यापार हा देशातल्या देशात किंवा देशाच्या सीमांतर्गत भागामध्ये जो चालतो किंवा देशातील प्रादेशिक विभागामध्ये जो चालतो त्याला आंतरप्रादेशिक व्यापार, अंतर्देशीय व्यापार किंवा अंतर्गत व्यापार असं म्हटलं जातं। आणि आंतरराष्ट्रीय व्यापार कशाला म्हणतात तर आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे जो व्यापार दोन किंवा दोनपेक्षा जास्त देशांमध्ये चालतो त्याला आंतरराष्ट्रीय व्यापार असं म्हटलं जातं। हा झाला व्याख्येतला फरक। आता आंतरप्रादेशिक व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार जो आहे त्याची व्याप्ती कशी असते ती आपण बघूयात। आंतरप्रादेशिक व्यापार हा देशातल्या देशात चालत असल्यामुळे आंतरप्रादेशिक व्यापाराची व्याप्ती जी आहे ती तुलनेने कमी असते। पण आंतरराष्ट्रीय व्यापार हा आपण व्याख्येत बघितल्याप्रमाणे दोन किंवा दोनपेक्षा जास्त देशांमध्ये चालतो किंवा विविध देशांमध्ये चालत असल्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराची व्याप्ती जी आहे ती मोठ्या प्रमाणात असलेली आपल्याला दिसून येते। त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भौगोलिक अंतर। आता विद्यार्थ्यांनो, आंतरप्रादेशिक व्यापार हा देशातल्या देशात चालत असल्यामुळे त्यामध्ये भौगोलिक अंतर जे आहे ते भौगोलिक अंतर हे कमी असतं। पण आंतरराष्ट्रीय व्यापार हा वेगवेगळ्या देशांमध्ये चालत असल्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये भौगोलिक अंतराचा जर आपण विचार केला तर हे भौगोलिक अंतर जे आहे ते जास्त आपल्याला असलेलं दिसून येतं। कशात? आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये। आंतरप्रादेशिक व्यापार हा देशातील प्रादेशिक विभागामध्ये चालत असल्यामुळे तिथं भौगोलिक अंतर हे कमी असतं। पण आंतरराष्ट्रीय व्यापार हा दोन किंवा दोनपेक्षा जास्त किंवा वेगवेगळ्या देशांमध्ये चालत असल्यामुळे तिथं भौगोलिक अंतर हे जास्त असल्याचं आपल्याला दिसून येतो। त्यानंतर पुढचा आणि महत्त्वाचा भेद म्हणजे किंवा महत्त्वाचा फरक म्हणजे चलन भिन्नता। विद्यार्थ्यांनो, आंतरप्रादेशिक व्यापार हा एकच चलन असलेल्या देशामध्ये चालतो। जर आपण उदाहरण घेतलं तर भारताचा जर विचार आपण केला तर भारताच्या विविध प्रादेशिक भागामध्ये जो व्यापार चालतो त्यासाठी वापरलं जाणारं चलन कोणतं असतं तर ते रुपया हे चलन आंतरप्रादेशिक व्यापारामध्ये वापरलं जातं। म्हणजे देशामध्ये आंतरप्रादेशिक व्यापारामध्ये एकच चलनाचा वापर होतो। पण जर आंतरराष्ट्रीय व्यापाराचा आपण जर विचार केला तर आंतरराष्ट्रीय व्यापार हा वेगवेगळ्या देशांमध्ये चालत असल्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये वेगवेगळ्या चलनांचा वापर केला जातो। जसं की आपण असं म्हणू शकतो की उदाहरणार्थ आपण डॉलर, पाऊंड, युरो, टक्का ह्या वेगवेगळ्या चलनांचा वापर म्हणजे या आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये केला जातो। त्यानंतरचा पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे वाहतूक खर्च। विद्यार्थ्यांनो, वाहतूक खर्चाचा जर आपण विचार केला तर वाहतूक खर्च हा आंतरप्रादेशिक व्यापारामध्ये कमी येतो। का कमी येतो? कारण आंतरप्रादेशिक व्यापार हा देशातल्या देशात होत असतो, देशातील प्रादेशिक विभागामध्ये होत असतो। इथं चालत असलेला व्यापार रस्ते, रेल्वे ह्याच्या माध्यमातून चालत असतो। आणि याच्या उलट आंतरराष्ट्रीय व्यापाराचा जर आपण विचार केला तर इथे एक गोष्ट लक्षात येते की आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी जलवाहतूक, हवाई वाहतुकीचा वापर केला जातो आणि त्यामुळे वाहतूक खर्च जास्त येतो। शिवाय आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये ट्रान्सपोर्टमध्ये होणारा जो धोक्याचं प्रमाण असतं ते धोक्याचं प्रमाण सुद्धा जास्त असतं। त्यामुळे वाहतुकीचा खर्च हा तुलनेने आंतरप्रादेशिक व्यापारापेक्षा आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जास्त असलेला आपल्याला दिसून येतो। हा एक महत्त्वाचा फरक आंतरप्रादेशिक व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये आहे। त्यानंतर उत्पादन खर्च। विद्यार्थ्यांनो, उत्पादन खर्च हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे। उत्पादन खर्चाचा जर आपण विचार केला तर आंतरप्रादेशिक व्यापारामध्ये उत्पादन खर्च हा तुलनेने कमी असतो। त्याचं कारण काय तर उत्पादन घटक जे आहेत किंवा नैसर्गिक परिस्थिती असेल, हवामान आहे, नैसर्गिक साधन सामग्री आहे, यामध्ये देशामध्ये बऱ्यापैकी साम्य असतं। त्यामुळे उत्पादन खर्च जो आहे तो म्हणजे आंतरप्रादेशिक व्यापारामध्ये त्यामध्ये फारसा फरक दिसून येत नाही, तो सर्वत्र सारखा असतो। एकाच देशामध्ये आंतरप्रादेशिक व्यापारामध्ये जो उत्पादन खर्चाचा फरक आहे तो बऱ्यापैकी सारखा असतो। पण आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये असं असलेलं आपल्याला दिसून येत नाही। आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये प्रत्येक देशाला आलेला उत्पादन खर्च हा वेगवेगळा असतो। ह्याला असलेलं कारण म्हणजे तिथली नैसर्गिक परिस्थिती असेल, म्हणजे वेगवेगळ्या देशांची वेगवेगळी नैसर्गिक साधन सामग्री तिथे उपलब्ध असते, उत्पादन घटक असतील किंवा तिथं असलेलं हवामान आहे, यामुळे त्या उत्पादन खर्चामध्ये फरक पडलेला आपल्याला दिसून येतो। त्यानंतर व्यापार विषयक बंधनं। आता आंतरप्रादेशिक व्यापार
आणि जो देशातल्या देशात चालतो त्यावर फारशी व्यापारविषयक बंधनं नसतात. पण आंतरराष्ट्रीय व्यापारात आयात निर्यातीवर अनेक प्रकारचे बंधनं असतात, नियंत्रणं असतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारात आयात निर्यात ही म्हणजे सुरळीतपणे होईलच असं आपण म्हणू शकत नाही. तसं आंतरप्रादेशिक व्यापारामध्ये आपल्याला दिसून येत नाही. आंतरप्रादेशिक व्यापारामध्ये कमी प्रमाणात किंवा व्यापारविषयक बंधनं नियंत्रणं फार कमी असतात. त्यानंतरचा मुद्दा आहे ते म्हणजे सरकारी धोरण. आता सरकारी धोरणाचा जर आपण विचार केला तर आंतरराष्ट्रीय व्यापारात कामगारांचे वेतन, उत्पादनातील सवलती, वाहतूक विषयक सवलती आणि त्याबाबतचे धोरण जे आहे ते देशामध्ये सारख्या प्रमाणात असतं. म्हणजे कामगाराच्या वेतनाबाबतचं असेल, त्यानंतर उत्पादनाच्या बाबतचं असेल, त्याचबरोबर कामगारांच्या बाबतचं धोरण असेल, हे सगळं हे जी धोरणं आहेत ती एका देशामध्ये सर्वत्र सारखी असतात. पण आंतरराष्ट्रीय व्यापाराचा जर आपण विचार केला तर आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये वेगवेगळे देश सहभागी होतात किंवा अनेक देश सहभागी होतात. त्यामुळे या धोरणांमध्ये म्हणजे मोठ्या प्रमाणात आपल्याला भिन्नता किंवा फरक दिसून येतो. म्हणजे कामगारांच्या वेतनाबद्दलचं धोरण असेल, कामगारांच्या बद्दलचं धोरण असेल, त्यानंतर तिथं असलेल्या उत्पादन विषयाच्या सवलती असतील किंवा वाहतूक विषयक सवलती असतील, या धोरणामध्ये आपल्याला कमालीची भिन्नता असलेली आपल्याला दिसून येतं. त्यानंतरचा पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे घटकांची गतिशीलता. आता उत्पादन घटकांची गतिशीलता आंतरप्रादेशिक व्यापारामध्ये ही जास्त असते. पण आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जर त्याचा विचार केला तर उत्पादन घटकांची गतिशीलता जी आहे ती कमी दिसते. म्हणजे देशातल्या देशात ज्यावेळेस उत्पादन घटकांची गतिशीलता आपण जास्त म्हणतो, कारण त्या देशामध्ये असलेल्या रूढी परंपरा ज्या आहेत त्या बऱ्यापैकी सारख्या असतात. त्यामुळे लोक एकाच देशामध्ये एका प्रादेशिक भागाकडनं दुसऱ्या प्रादेशिक भागामध्ये स्थलांतरित होऊ शकतात. पण बऱ्याच वेळेस असं होतं की आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये घटकांची गतिशीलता जी आहे ती तुलनेने कमी दिसते. त्या कारण काय आहे तर देशांमधील रूढी परंपरा असेल, भौगोलिक परिस्थिती असेल, कायदे असतील, हे वेगवेगळे असतात आणि ह्या सगळ्याचा परिणाम घटकांच्या गतिशीलतेवर होतो आणि घटकांची गतिशीलता कमी राहते. म्हणजे इथं काय लक्षात घेतलं पाहिजे तर उत्पादन घटकांची गतिशीलता जी आहे ती आंतरप्रादेशिक व्यापारामध्ये जास्त असते. पण आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये ह्याच्यावर मर्यादा येतात, कारण प्रत्येक देशातील किंवा अनेक देशांमधले रूढी परंपरा असतील, तिथली कायदे असतील, भौगोलिक परिस्थिती जी आहे ही वेगवेगळी असते. त्यामुळे त्या देशांमधले घटकांची गतिशीलता जी आहे त्यावर मर्यादा येतात. त्यानंतर सुरक्षिततेचा विचार जर आपण केला तर सुरक्षिततेच्या बाबतीत आंतरराज्यीय किंवा आंतरप्रादेशिक व्यापार जे आहेत त्या आंतरप्रादेशिक व्यापारामध्ये सुरक्षितता ही जास्त असते. या व्यापारामध्ये एका ठिकाणाहून वस्तू दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यामध्ये कमी धोका असतो. पण आंतरराष्ट्रीय व्यापाराचा आपण विचार केला तर आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये धोका आणि अनिश्चिततेचं प्रमाण जे आहे ते तुलनेनं जास्त असतं. म्हणजे आंतरप्रादेशिक व्यापारापेक्षा आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये धोका आणि अनिश्चिततेचं प्रमाण जास्त असतं आणि तुलनेने सुरक्षितता कमी असते. म्हणूनच काय होतं की आपण ह्या मुद्द्यामध्ये सुद्धा बघितलं की त्यामुळे वाहतूक खर्चामध्ये वाढ होते. त्यानंतरचा पुढचा मुद्दा जो आहे तो म्हणजे लोकांची प्रवृत्ती. आता आंतरप्रादेशिक व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार यामधला जो फरक आहे तो म्हणजे आंतरप्रादेशिक व्यापार हा देशातील वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये चालतो. म्हणजेच इथं आपण असं गृहीत धरू शकतो की आंतरप्रादेशिक व्यापारामध्ये किंवा देशातल्या देशात लोकांची प्रवृत्ती जी आहे किंवा लोकांची विचारधारा जी असते ती स्वभाव जो आहे तो बऱ्यापैकी सारखा असतो. पण आंतरराष्ट्रीय व्यापारात असं नाही. आंतरराष्ट्रीय व्यापार हा वेगवेगळ्या देशामध्ये होत असल्यामुळे प्रत्येक देशातील लोकांची मनोवृत्ती असेल, त्यांची प्रवृत्ती आहे, त्यांची आवड निवड असेल, त्यांची अभिरुची आहे, या सगळ्यामध्ये फरक असतो. त्यामुळे लोकप्रवृत्तीच्या बाबतीत जर आपण विचार केला तर यामध्ये आंतरप्रादेशिक व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार यामध्ये खूप मोठा फरक असलेला आपल्याला दिसून येतो. लोकप्रवृत्तीच्या बाबतीत आंतरप्रादेशिक व्यापारामध्ये फारसा फरक असत नाही, पण आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये फरक असलेला आपल्याला दिसून येतं. त्यानंतर राजकीय गट हा एक मोठा फरक आहे. आंतरप्रादेशिक व्यापार हा देशातल्या देशात होतो, त्यामुळे एकाच राजकीय प्रणाली असलेल्या भागामध्ये हा व्यापार चालतो. म्हणजे
भारतामध्ये जर हा व्यापार होतोय तर राजकीय प्रणाली ही एकच आहे, त्यामुळे त्यामध्ये एकाच राजकीय प्रणाली असलेल्या समाजामध्ये हा आंतरप्रादेशिक व्यापार चालत असतो. पण आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या बाबतीत मात्र वेगळा आहे, कारण वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या राजकीय गट असलेल्या समाजामध्ये हा व्यापार चालतो, कारण वेगवेगळे देश यामध्ये समाविष्ट असतात किंवा वेगवेगळ्या देशांमध्ये हा व्यापार चालत असल्यामुळे काय होतं की वेगवेगळ्या राजकीय गट असलेल्या समाजामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार चालतो. आणि प्रत्येक ह्याचं कारण काय तर प्रत्येक देशाची शासन पद्धती जी आहे किंवा राज्य व्यवस्था जी आहे ती वेगवेगळी असते, त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार हा वेगवेगळ्या राजकीय गट असलेल्या किंवा राजकीय प्रणाली असलेल्या प्रणाली असलेल्या देशांमध्ये चालत असतो. त्यानंतर पुढचा जो फरक आहे तो म्हणजे व्यवहार तोलाची समस्या. आता आंतरप्रादेशिक व्यापार जो आहे तो आंतरप्रादेशिक व्यापार देशातल्या देशात होत असल्यामुळे या व्यापारामध्ये व्यवहार तोलाची समस्या निर्माण होत नाही. पण आंतरराष्ट्रीय व्यापार विविध घटकांच्या प्रभावामुळे बऱ्याच वेळ आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये विविध जे घटक आहेत त्या घटकांच्या प्रभावामुळे या व्यापारामध्ये आयात निर्यातीवर मर्यादा येतात आणि त्यामुळे व्यापारात व्यवहार तोलाची जी समस्या आहे ती समस्या निर्माण होते. म्हणजे आंतरप्रादेशिक व्यापारामध्ये व्यवहार तोलाची समस्या निर्माण होत नाही, पण आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये व्यवहार तोलाची समस्या निर्माण होत असलेलं आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर नैसर्गिक परिस्थिती. आता आंतरप्रादेशिक व्यापार हा देशातल्या देशात चालतो, त्यामुळे तेथील नैसर्गिक परिस्थिती ही जवळजवळ थोड्याफार फरकाने समान असते किंवा सारखी असते. याउलट आंतरराष्ट्रीय व्यापार 2 किंवा 2 पेक्षा जास्त देशांमध्ये चालतो, त्यामुळे त्या देशातील नैसर्गिक परिस्थिती वेगवेगळी असते आणि त्यामुळे त्या नैसर्गिक परिस्थितीचा परिणाम कशावर होतो, उत्पादन खर्चावर होतो, वस्तूंच्या किमतीवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे नैसर्गिक परिस्थिती हा एक महत्त्वाचा फरक आंतरप्रादेशिक व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आर्थिक राष्ट्रवाद हा एक फरक आहे. आंतरप्रादेशिक व्यापार हा देशातल्या देशात होत असल्यामुळे तेथील राष्ट्रवादाची भावना जी आहे किंवा आर्थिक राष्ट्रवादाची भावना जी आहे ती समान असलेलं आपल्याला दिसून येतं. पण आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये वेगवेगळे देश असतात, विविध देशामध्ये असलेली जी काही आर्थिक राष्ट्रवादाची भावना आहे ती आर्थिक राष्ट्रवादाची भावना वेगवेगळी असते. त्यामुळे हा एक मुख्य फरक आहे की आंतरप्रादेशिक व्यापारामध्ये आर्थिक राष्ट्रवादाची भावना जी आहे ती समान असते, पण वेगवेगळ्या देशांमध्ये मधली जी आर्थिक राष्ट्रवादाची भावना आहे ती वेगवेगळी असते. हा आंतरप्रादेशिक व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये असलेला फरक आहे. विद्यार्थ्यांनो, आज आपण बघितलं की आंतरप्रादेशिक व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जर काही प्रमाणात साम्य असलं तरी बऱ्याच मोठ्या प्रमाणात आंतरप्रादेशिक व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये फरक असलेला आपल्याला दिसून येतं. सनातनी आणि आधुनिक अर्थशास्त्रज्ञांमध्ये याबाबत एकमत नाही असं जरी असलं तरी शास्त्रीय निकषाचा आधार घेतला तर या 2 व्यापारामध्ये मूलभूत स्वरूपाचे फरक असलेलं आपल्याला दिसून येतं. धन्यवाद.